तुला माझी अडचण ऐकायची आहे. माझी अडचण ही आहे की तुझ्यासोबत पबमध्ये म्हणजे ते शॉर्ट ड्रेस घाला, त्याच्यावरती हाय हिल्सची सँडल घाला, तो सगळा लवाजमा घेऊन तुझ्यासोबत पबमध्ये या, तुझ्यासमोर नाचा. नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्यात कम्फर्टेबल ते घालून आली तर तो ऑकवर्ड. का? तर असे कपडे घालून कोणीच पबला जात नाही. मला जर नाचायची एवढी हौस असेल ना तर मी नवरात्रात नाच, गणपतीत नाचेल, नाहीतर माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल. पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तिकडे तुला चल बोलत तुला तिथे डाऊन मार्केट वाटणार. रात्रभर मित्रांसोबत दारू पीत बसलेलं चालतं. मी नाही राहू शकत तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी रात्रभर बाहेर. घरी माझे आई वडील असतात आणि सगळ्यात महत्वाचं ते जेवणासाठी माझी वाट बघत असतात आणि आम्ही सर्वांना एकत्र बसून जेवत जेवत टीव्ही बघायचं असतं. काय प्रॉब्लेम आहे रे तुमच्या बॉयफ्रेंड लोकांचा? प्रेमाच्या नावाखाली भर रस्त्यात आमच्या गळ्यात हात टाकतात आणि आम्ही जर कधी 4 लोक तुमचा हात पकडला तर तुमच्या अंगात झाकीर खान घुसतो आणि तुमचा सप तोंडा बनतो. फोनवर सुद्धा कधी आय लव्ह यू म्हटलं तर आय लव्ह यू टू म्हणायला तुमची फाटते. नाही नाही मित्रांमध्ये, नाही नाही ऑफिसमध्ये, नाही नाही कोणतरी ऐकेल. आणि तेच कोणत्या मित्रांनी 90 बाजू देत व्हॉट्सअप, इन्स्टा, फेसबुक सगळीकडे नको नको ते यारी दोस्तीचे स्टेटस टाकून मोकळे होतात. परवा काय टाकलं होतंस सांग ना? आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. जेव्हा ही मस्ती उतरते, पैसे संपतात, तेव्हा सर्व बॉयफ्रेंड लोकांना आठवते गर्लफ्रेंड. कशी आहेस जानू, कशी आहेस पिल्लू, कशी आहेस बबडी? तुम्हाला काय वाटतं रे? हे असं गुलू 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 बोललं म्हणजे आम्ही पागळतो, म्हणजे आम्ही येडे? तुम्हाला वाटतो तेवढे येडे नाही होतं आम्ही. ते बाकीच्या मुलींच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचारा काय काय नाटकं असतात त्यांची. स्टार्टर्स पाहिजे, मला सीसीडी पाहिजे, मला बरिस्ता पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे. आणि काय नाटकं असतात रे आमच्या मराठी मुलींची. फक्त एक प्रेमाचा फोन, बस प्रॉब्लेम सॉल्व.